नमस्कार, DS4 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। औषध दुकाने राहणार बंद। ऑनलाईन औषध विक्री बंद करावी यासह प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेच्या वतीने आज बुधवार 20 मे 2026 रोजी देशव्यापी केमिस्ट बंदची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून स्थानिक पातळीवरही औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत। प्रमुख मागण्या आहेत ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी देणारा 24 ऑगस्ट 2018चा GSR 817 हा आदेश त्वरित मागे घ्यावा व ऑनलाईन औषध विक्री पूर्णपणे बंद करावी। कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिली जाणारी अन्यायकारक आणि अव्यावसायिक सवलत डिस्काउंट पद्धत बंद करण्यात यावी। बनावट औषधांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी 26 मार्च 2020चा GSR 220 हा आदेश मागे घ्यावा। या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडियाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव राजीव सिंगल, राज्य सचिव अनिल नावंदर तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष नितीन देवरगावकर आणि सचिव गणेश निकम करत आहेत। रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी आहोत, परंतु न्याय हक्कासाठी हा लढा आवश्यक आहे असे आवाहन केमिस्ट असोसिएशनने केले आहे। नागरिकांनी अत्यावश्यक औषधांची काळजी आधीच घ्यावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आज अखिल भारतीय औषध महासंघातर्फे 20 मे रोजी संपूर्ण भारतभरातील 12.5 लाख केमिस्ट आज बंदवर आहेत। या बंदची पार्श्वभूमी अशा आहे, त्याच्यातल्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत का जो ऑनलाईन माध्यमातून जो औषध व्यवसाय होतो तो पूर्णतः बेकायदेशीर आहे। हा बेकायदेशीर औषध व्यवसाय हा दिल्ली हायकोर्टानेच ठरवलेला आहे व सरकारला सुद्धा निर्देश दिलेले आहे। काही ऑनलाईन औषध व्यवसायावर बंदी आणून त्याचे कायद्यामध्ये रूपांतर करून मग यांना परमिशन द्यावी, कारण की या ऑनलाईन औषधाच्या व्यवसायामधून बरेचसे डुप्लिकेट्स, स्पुरियस औषधं तसेच नशेचे औषधं आज घरोघरी तरुण पिढीपर्यंत पोहोचत आहे। त्याच्यामुळे रुग्णांवर तसेच तरुण पिढीवर दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याच पद्धतीने अनैसर्गिक पद्धतीने यामध्ये स्पर्धा होती आहे। कुठेतरी डुप्लिकेट स्पुरियस औषधामुळे ते 50% ते 100% डिस्काउंट देतात। तेच आज आमच्या केमिस्ट बांधवांचं मार्जिन हे फक्त 20% असताना ते कशीच यांच्याबरोबर स्पर्धा करू शकतात। त्यामुळे कुठेतरी आज आमच्या केमिस्ट बांधवांवर सुद्धा बेरोजगारीची मोठी कुऱ्हाड या माध्यमातून उभी राहिलेली आहे। त्यामुळे रुग्ण हितासाठी व समाज हितासाठी व केमिस्ट हितासाठी आजचा बंद आम्ही हा पुकारलेला आहे। केंद्र सरकारला वेळोवेळी आम्ही या संदर्भात पत्रव्यवहार केला, विनंती केली, पण त्याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज 12.5 लाख केमिस्ट आज संपूर्ण भारतभरातून या बंदमध्ये सामील झालेले आहे आणि जवळपास 100% बंद हा यशस्वी झालेला आहे। आणि यापुढे जर केंद्र सरकारने याबाबत आमची दखल घेतली नाही तर आम्ही बेमुदत बंदचा सुद्धा हाक या माध्यमातून देणार आहोत। पण हे करत असताना सुद्धा अत्यावश्यक जे रुग्ण आहे, जे ICUमध्ये जे रुग्ण आहेत त्यांनासुद्धा औषध पुरवठा आम्ही सुरळीत करणार आहोत। यासाठी आम्ही हेल्पलाईन जारी केलेली आहे, नंबर दिलेले आहे। या माध्यमातून अत्यंत गरजू रुग्णांना आम्ही औषध पुरवठा सुरळीत ठेवणार आहोत। तरी केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, आमच्या न्याय मागण्या मान्य कराव्या अशी आम्ही विनंती करतो। धन्यवाद। सर्वप्रथम आज रुग्णांची आमच्याकडून गैरसोय झाली त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने ऑनलाईनच्या विरोधात निकाल देऊनही सरकार आज त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही। त्याच्या विरोधात आम्ही आज बंद पुकारला आहे। आज या ऑनलाईनमुळं ग्राहकांना फसवलं जात आहे। चुकीची औषधं, बोगस औषधं, नशेसाठी वापरलेले औषधं हे दिले जातात आणि पेशंटला डिस्काउंट मोठ्या प्रमाणावर बोलवण्याचं काम ऑनलाईनद्वारे केलं जातं। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज हा बंद पुकारलेला आहे आणि हा बंद यशस्वी झाला आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो।